आता हा अनुभवी शिक्षक केंद्र प्रमुख या अत्यंत महत्वाच्या प्रशासकीय पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सगळी तयारी झालीये. पण अचानक एका रात्रीत सरकारी नियम बदलतात. हो ना, केवळ एका विशिष्ट प्रमाणपत्राअभावी त्या बिचाऱ्या अनुभवी शिक्षकाला थेट अपात्र ठरवलं जातं. जुने नियम रातोरात्र रद्द होतात आणि मग गुणवत्ता विरुद्ध अनुभव असा एक खूप मोठा म्हणजे खरोखरच मोठा प्रशासकीय संघर्ष उभा राहतो. हो, कारण जुन्या आणि नव्या नियमांच्या या टक्करीत अनेक अनुभवी शिक्षकांचं भवितव्य पणाला लागतं. आणि जर आपण प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एका खूप मोठ्या स्थित्यंतराला, एका मोठ्या बदलाला सुरुवात होते. साधन केंद्र समन्वयक, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत केंद्र प्रमुख म्हणतो, त्या पदासाठीच्या मर्यादित विभागीय परीक्षा 2025च्या निकालाबाबत आहे. बरोबर. आणि त्यांच्या नियुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शनही करतं. आजच्या या आपल्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या सरकारी भाषेतील जे गुंतागुंतीचे नियम आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, हो, आणि शैक्षणिक पात्रतेच्या ज्या बदललेल्या अटी आहेत त्या सोप्या भाषेत डिकोड करणं. या परीक्षेची टाइमलाईन कशी बदलली यावर आधी लक्ष केंद्रित करावं लागेल. बरोबर. कारण केंद्र प्रमुख पदासाठी कोण पात्र आहे हे पाहण्यापूर्वी या उमेदवारांना नक्की कोणत्या प्रशासकीय चक्रातून जावं लागलं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. या वेळेच्या गणितात मला एक खूप मोठी विसंगती दिसली. म्हणजे 2023मध्ये या मर्यादित विभागी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो उमेदवारांनी तयारी केली, अर्जही भरले. हो, पण काही तांत्रिक कारणास्तव ती परीक्षा तेव्हा होऊ शकली नाही. अगदी तेच. आणि त्यानंतर थेट 2025मध्ये नवीन परीक्षेसाठी पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला प्रशासनाने एक म्हणजे थोडं दिलासादायक पाऊल उचललं. ते सेल्फ सर्टिफिकेशनचं, राईट? हो, ज्या उमेदवारांनी 2023मध्ये अर्ज केले होते त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांनी केवळ आपलं स्वप्रमाणीकरण म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन अपडेट करावं अशी सवलत दिली गेली. वरवर पाहता ही एक खूप चांगली प्रशासकीय सोय वाटतेय. हो, म्हणजे कॅन्डिडेट्सना वाटलं असेल की चला फॉर्म तर पुन्हा भरायचा नाहीये. पण ती सोय वाटत असली तरी याच प्रक्रियेत जुन्या नियमांना रद्द करणारा एक नवा नियम शासनाने गुपचूप लागू केला. अरे बापरे, म्हणजे नक्की काय झालं? परिपत्रकात अत्यंत स्पष्टपणे नमूद केलंय की 2023ची परीक्षा ही ग्रामविकास विभागाच्या 10 जून 2014च्या अधिसूचनेनुसार होणार होती. म्हणजे जुने नियम. बरोबर. मात्र ही जुनी अधिसूचना 18 जुलै 2025च्या नव्या अधिसूचनेने पूर्णपणे अधिक्रमित केली. अधिक्रमित केली म्हणजे सुपरसीड केली. अगदी बरोबर. याचा थेट परिणाम असा झाला की 2023मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची जुनी पात्रता आणि जुने निकष आता ग्राह्य धरलेच जाणार नाहीत. त्यांना 2025च्या नव्या अटी आणि शर्ती पूर्ण कराव्याच लागतील. हे म्हणजे मला एक उदाहरण सुचते. हे म्हणजे एखाद्या प्रवाशाने 2023मध्ये एका ट्रेनचं तिकीट काढण्यासारखं आहे. तो शांतपणे स्टेशनवर बसून आहे की आता गाडी येईल. पण जेव्हा तो प्रत्यक्षात 2025मध्ये गाडीत बसायला जातो तेव्हा त्याला अचानक सांगितलं जातं की गाडीची दिशा बदलली आहे, डब्यांची रचना बदलली आहे आणि सामानाचे नियम पूर्णपणे नवीन आहेत. अगदी तसंच. शासनाच्या या टायमिंगचा अंदाज लावणं म्हणजे मुंबईच्या पावसाचा अंदाज लावण्यासारखा आहे. कधीही काहीही होऊ शकतं. हो ना. मग मला सांगा, ज्यांनी जुन्या अटींनुसार वर्षानुवर्ष तयारी केली होती त्यांना अचानक या नव्या नियमांच्या चौकटीत बसवणं एका रात्रीत कसं शक्य होणार? जेव्हा एखादा नवीन शासन निर्णय किंवा GR जुन्या नियमांना अधिक्रमित करतो तेव्हा तो नवा नियम संपूर्ण प्रक्रियेचा बेंचमार्क बनतो. ओके. जर शासनाने 2023च्या उमेदवारांना जुन्या 2014च्या नियमांनुसार परीक्षा देऊ दिली असती आणि 2025मध्ये नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना नवीन नियमांनुसार परीक्षा द्यायला लावली असती तर एकाच पदासाठी 2 वेगवेगळ्या पात्रतेचे उमेदवार स्पर्धेत उतरले असते. म्हणजे एकाच प्रशासकीय यंत्रणेत 2 वेगळे मापदंड तयार झाले असते. अगदी तंतोतंत. पण समान पातळीवर आणण्याच्या या प्रक्रियेत प्रशासनाने एक असा अडथळा उभा केलाय ज्याने सर्वाधिक खळबळ उडवून दिली आहे. तुम्ही TET बद्दल बोलताय ना? हो, TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती. जर सर्वांना 2025चे नवीन नियम लागू होणार असतील तर त्यातील हा नियम खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरलाय. अगदी. परिपत्रकातील दुसऱ्या मुद्द्यात अतिशय स्पष्ट केलंय की ही मर्यादित विभागीय परीक्षा केवळ एक चाचणी नसून ती एक प्रकारची पदोन्नती आहे, म्हणजेच प्रमोशन आहे. आणि इथेच सर्वोच्च न्यायालयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निकालाचा संदर्भ येतो. तो काय आहे नक्की? 1 सप्टेंबर 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार
आणि शासनाच्या 29 ऑगस्ट 2025च्या निर्णयानुसार आता पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्यात आलंय. पण अनेकदा असं होतं ना की सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नती दिल्यानंतर काही विशिष्ट तांत्रिक परीक्षा पास होण्यासाठी 2 किंवा 3 वर्षांची मुदत दिली जाते. हो, ज्याला आपण सशर्त पदोन्नती म्हणतो. बरोबर. पण या प्रकरणात शासनाने अत्यंत कडक भूमिका घेतलेली दिसतेय. अशी कोणतीही सवलत किंवा मुदत दिली जाणार नाही हे या परिपत्रकातून स्पष्ट होतंय. अजिबात नाही. उमेदवाराला सद्यस्थितीत म्हणजे अगदी आत्ताच्या घडीला टीईटी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. आणि ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही ते थेट प्रक्रियेतून बाद होतील. थेट बाद. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. केंद्रप्रमुख हे पद केवळ ज्येष्ठते व प्रशासकीय अनुभवावर आधारित नाहीये. मग हे एका क्लस्टरचं किंवा 5-10 शाळांच्या समूहाचं अकॅडमिक लीडरशिप करणारं पद आहे, म्हणजे शैक्षणिक नेतृत्व. ओके. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. गुणवत्तेशी तडजोड नाही. शिक्षकासाठी जी मूलभूत पायाभूत कौशल्य आवश्यक आहेत ती तपासण्यासाठी टीईटी हेच अंतिम आणि वस्तुनिष्ठ फिल्टर आहे, असं कोर्टाचं म्हणणं आहे. म्हणजेच अनुभवाने प्रशासकीय कामकाज कसं चालवायचं हे नक्की समजतं, पण शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जी अद्ययावत कौशल्य लागतात ती टीईटीद्वारेच सिद्ध होतात, असा हा प्रशासनाचा दृष्टिकोन दिसतोय. अगदी बरोबर. आता मला सांगा, ही टीईटीची अट अनिवार्य आहे हे तर स्पष्ट झालं, पण प्रत्यक्ष उमेदवारांनी नेमक्या कोणत्या तारखा आणि अटी पूर्ण केल्या पाहिजेत? कारण या पात्रतेच्या बारकाव्यांमध्येच अंतिम यादीत कोण पोहोचणार हे निश्चित होणार आहे ना. हो, या पात्रतेसाठी प्रशासनाने अत्यंत काटेकोर तारखा दिलेल्या आहेत. परिपत्रकानुसार पात्रतेचा जो दिनांक आहे तो 1 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आलाय. बरं, 1 जानेवारी 2026. या तारखेपर्यंत उमेदवाराची 3 वर्ष अखंडित सेवा पूर्ण झालेली असावी, हा पहिला नियम. ओके. आणि याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची तरतूद अशी आहे की जे उमेदवार अगदी जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये टीईटी उत्तीर्ण झाले आहेत त्यांचाही विचार निवड सूचित केला जाईल. याचा अर्थ असा होतो की ज्या उमेदवारांनी अगदी शेवटच्या क्षणी ही अट पूर्ण केली आहे त्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलाय. हो, एक प्रकारचा दिलासा आहे तो. पण नियुक्तीसाठी उमेदवारांची जी 2 संवर्गात विभागणी केली आहे तिथे मला एक खूप मोठा आणि लक्षवेधी बदल दिसून आला. हो, तो संवर्गाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पहिला संवर्ग आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक. हा गट उच्च प्राथमिक शाळेत म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवतो. बरोबर. त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, डीएड किंवा बीएड आणि टीईटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही अट तशी अपेक्षित आणि सुसंगत वाटते. हो, कारण उच्च प्राथमिक वर्गांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांकडून पदवी आणि टीईटी पेपर 2 ची अपेक्षा करणं प्रशासकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या पूर्णपणे तर्कसंगत आहे. पण खऱ्या अर्थाने जो लक्ष वेधून घेणारा बदल आहे तो दुसऱ्या संवर्गात आहे. हो, तो दुसरा संवर्ग म्हणजे प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक, ज्यांची नियुक्ती प्राथमिक शाळेत म्हणजे 1ली ते 5वीच्या वर्गांसाठी झाली आहे. बरोबर. आता बघा ना, त्यांच्या मूळ नियुक्तीच्या वेळी त्यांची शैक्षणिक पात्रता ही केवळ HSC म्हणजेच 12वी आणि व्यावसायिक पात्रता डीएड एवढीच होती. हो, पूर्वी तेवढंच लागायचं. पण या नव्या अधिसूचनेनुसार HSC ऐवजी आता ज्यांच्याकडे पदवी आहे म्हणजे डिग्री आहे आणि जे टीईटीचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहेत त्यांचाच समावेश अंतिम निवड यादीत केला जाईल. हा बदल केवळ एका ओळीचा वाटत असला तरी त्याचे परिणाम खोलवर जाणवणारे आहेत. नक्कीच. म्हणजे प्राथमिक शिक्षकांनाही आता केंद्रप्रमुख होण्यासाठी नुसतं 12वी पास असून चालणार नाहीये. शिक्षणातील पात्रतेचा हा जो उंचाव्याला बार आहे तो धोरणकर्त्यांची बदलती मानसिकता दर्शवतो. यातून हे अगदी स्पष्ट होतं की प्रशासनाला आता बेअर मिनिमम किंवा किमान पात्रतेवर समाधान मानायचं नाहीये. हो, पूर्वी किमान पात्रतेवर काम भागवलं जायचं. पण आता प्रशासकीय कल कमाल पात्रतेकडे जातोय. तळागाळातही उच्च शिक्षित नेतृत्व असावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण समजा एखाद्या उमेदवाराने हा सगळा खट्टर प्रवास पार केला, तो पदवीधर आहे, त्याने टीईटीही पास केली आहे आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे. यानंतर प्रत्यक्षात नियुक्तीची अंतिम प्रक्रिया कशी चालते आणि त्यात आरक्षणाचे नियम कसे लागू होतात हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अंतिम प्रक्रिया आणि आरक्षणाचे नियम हे सरकारी कामकाजातील प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट करतात. म्हणजे प्रोसेस कशी असते?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तयार केलेली जी गुणवत्ता यादी असते ती जिल्हानिहाय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे सोपवली जाते. ओके. त्यानंतर शिक्षण संचालक त्या जिल्ह्यातील रिक्त पदे आणि विशेषतः दिव्यांग आरक्षण विचारात घेऊन याद्या प्रसिद्ध करतात आणि मग संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO यांच्याकडे नियुक्तीच्या शिफारसीसाठी पाठवतात. ही एक नियमित प्रशासकीय साखळी आहे. बरं, पण या साखळीत एक अत्यंत कडक नियम आहे ज्याने मला खरोखरच विचार करायला लावला. तो कोणता? परिपत्रकातील 3ऱ्या बिंदूमध्ये स्पष्ट केलंय की जर एखाद्या पदावर दिव्यांग प्रवर्गासाठी जागा राखीव असेल आणि त्या प्रवर्गातील योग्य उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या पदासाठी कोणत्याही इतर उमेदवाराची शिफारस केली जाणार नाही. ते पद तुर्तास रिक्त जाईल आणि इतर उर्वरित रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभाग व दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनेनुसार नंतर कार्यवाही होईल. हो, बदल स्वीकारावाच लागेल. आता चर्चा थांबवण्यापूर्वी माझ्या मनात एक विचार येतोय आणि तो एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण करतो. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की शिक्षण व्यवस्थेत केवळ एका पदोन्नतीसाठी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे TET आणि पदवीचे इतके कडक आणि तडजोड न करणारे निकष लावले आहेत. तर भविष्यात असा विचार होऊ शकतो का की आधीपासून सेवेत असलेल्या सर्वच नियमित शिक्षकांच्या मूल्यांकनासाठीही असेच कठोर आणि अनिवार्य चाचण्यांचे निकष लावले जातील? अरे बापरे, हा तर खूपच मोठा विचार आहे. हो ना. केवळ नोकरीत एकदा प्रवेश मिळवल्या म्हणून निर्धास्त राहण्याऐवजी दर काही वर्षांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणं सक्तीचं होईल का? हा नक्कीच विचार करण्यासारखा आणि नव्या शैक्षणिक धोरणाची दिशा ठरवणारा मुद्दा आहे. नक्कीच, यावर खूप चर्चा होऊ शकते. या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करत राहूया. एका नवीन आणि रंजक माहितीच्या विश्लेषणासोबत आपण पुन्हा भेटूया.